ते विषय ना आम्हाला ते विषय ना मॅडम, आमचा विषय ना ते जालन्यामध्ये काल मर्डर झाला, परवा मर्डर झाला, रोज मर्डर व्हायला लागले. सात हुतात्मा स्मारक आहे, अक्षरशः ते कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. स्वतः बघा आता अवॉर्ड सुरू आहे आणि पण कशावरती बोलू? नाही स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा स्मारक आहे ना मॅडम, कॉन्फरन्ससाठी तुम्हाला कोसळण्याच्या परिस्थितीत आहे मॅडम हुतात्मा स्मारक. जर असं आता माझा आजोबा आहे स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुम्हाला सांगतो. आप पे मुझे पूरा विश्वास है, आप पे मुझे पूरा विश्वास पण है. सगळ्यांनी सहकार्य करा. मॅडम स्वतः आल्या, हा पण फॅक्ट ना आम्ही मान्य करतो ना, आम्ही मॅडमची बात मान्य करतो सर. ऐका ना, आम्ही मॅडमची बात मान्य करतो. केला फक्त मॅडमशी आम्हाला सर आम्ही सर्वांचा आदर करतो, फक्त आम्हाला मॅडमशी बोलायचं आहे. असा झाला तसा झाला. आता आपण एक नवीन सुरुवात करतो. सगळीकडे आपण शिस्तीचं वातावरण केलं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मॅडमशी थोडंफार बोलायचं फक्त, सगळीकडे म्हणजे बाकी बाकी काहीच नाराजगी नाही, फक्त मॅडमशी बोलायचं आपल्याला. बोलू द्या फक्त, बाकी काही अडचण नाही आम्हाला. ऑफिसला आपला आहे. नाही इथेच बोलायचं मॅडम. एक peaceful वातावरण. जे जालन्याचे प्रलंबित प्रश्न आहे ना ते विचारतात. बाकी काही नाही मॅडम, फक्त आम्हाला बोलायचं फक्त मॅडम. Thank you so much. आपने consider तुम्हाला कोणाला तरी चुकीचा मेसेज केला आम्हाला गोंधळ केला. मला आवाज येत होती. नाही मॅडम, गोंधळचा काही विषय नाही, फक्त आम्हाला मॅडमशी बोलायचं फक्त. जालन्यामध्ये काय प्रलंबित प्रश्न ते बोलायचं फक्त. बाकी काही नाही. आरामात इथे काही करू. हे प्रोग्राम कंक्लूड झाल्यानंतर ऑफिसला आपण बोलू शकतो ना आरामात. कोणीकडची आम्हाला जे मॅडम फक्त जालन्यामध्ये प्रश्न आले आम्ही त्यांना ते विचारतो. तो प्रश्न विचारायचा, बाकी काही गोंधळ वगैरे काहीच नाही मॅडम. आणि कोणाच्या इंटेन्शन तुमच्या विरुद्ध काही नाही मॅडम, नाही, काहीच समजू नका. नाही मॅडम, प्रशासन पत्रकाराची इज्जत ठेवत नाही कोणत्याही कार्यक्रमामध्ये. मॅडम आमची चुकी झाली ती. आम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्ले ना, आम्हाला आज धक्काबुक्की झाली, आमची चुकी झाली ती. एवढं आम्ही माफी मागतो तुमची. आम्ही माफी मागतो बस. तालुक्याचा पालवे म्हणून रिक्वेस्ट केली आम्ही, कोणाला काहीच बोललो नाही. ऐका, स्वातंत्र्य सैनिकाचं पाल्य म्हणून तुमची माफी मागू का आम्ही? पण आजचे दिवस कन्सिडर मी काय सांगतो तुम्हाला? स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य म्हणून आम्ही तुम्हाला माफी मागतो. धक्काबुक्की करत बाहेर काढलंय. हा इन्सल्ट का मॅडम? का अपमान करता आमचं वारंवार? सांगा ना आम्हाला, तुम्ही तुमचा जिल्हा माहिती अधिकाऱ्याला सांगा, बोलू नको मला. आमची पण प्रतिष्ठा आहे ना, असं नाही ना. सगळ्यांना चांगली बात, चांगला फुटेज यावा. हाच उद्देश असतो ना. काही एक बोला, एक म्हणणं आहे की बघा आजच्या कार्यक्रमात देशासाठी हो बरोबर. आम्ही कोण आहे मॅडम, मला सांगा. हा, तुमच्या म्हणणं जे आहे ते आम्ही काय झालं होतं एक्झॅक्टली फुटेज पण असेल ते बघू. आम्ही कुठे आम्ही आहे ना मॅडम, कुठे जाऊया त्याच्यामध्ये. काय निर्णय घेऊन काय झालं पण जे कोणी आदेश दिले असेल त्याच्यावर कारवाई पाहिजे. कोण आदेश देणार आहे तो? कार्यावर पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर कारवाई कारवाई झाली पाहिजे. आमच्याकडे फुटेज आहे. तुम्ही आम्ही फुटेज देतो तुम्हाला, तुम्ही कारवाई करा. आम्ही शांत दुसरी राहू. गोष्टी आहे की आज 26 जानेवारी आपल्या प्रजासत्ताक आहे ना मॅडम, आहे ना. दिवशी इथे आपला कार्यक्रम सुरू असणार आहे. इट्स अ नॅशनल. हो आजच्या दिवशी असा गोंधळ ना आपल्या मॅडम ऐका ना, गोंधळचा विषय नाही. आम्ही केला का? माहिती आहे तुम्ही सगळे चांगली गोष्टी आले. आता थोडं कॉपरेट करा. आता इथे मॅडम आम्ही कॉपरेट करायला मला सांगा मॅडम. एक शब्द द्या, आम्ही कारवाई करतो म्हणून प्रशासन. मॅडम तुम्ही प्रशासन म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो. ऐका ना, तुम्हाला आम्ही विनंती करतो, तुम्ही आल्यापासून कोणत्या पत्रकारांनी येऊन तुम्हाला त्रास दिला का? असं कोणी बोलत पण नाही. असं आम्ही कुठे वाईट बातमी लावल्या का तुमच्या? आम्हाला आम्ही मॅडम जसं काय प्रशासनानं पाठवलं आम्ही त्या विनाकारण पॉझिटिव्ह बातम्या लावतो, आणि ही पॉझिटिव्ह बातमी होती. आपली ड्युटीज करत होते. त्यांच्या काम मॅडम, असं थोडीशी पद्धत मॅडम दरवर्षीचं झाले तसं, दरवर्षी काही ना काही होतं मॅडम. तुमच्याकडे माहिती काढायला आमचं काय विषय नाही करत. तुम्हाला बाहेर काढायचं काढा, सन्मान आहे, मॅडम, काढा. कार्यक्रम सुरू आहे 26 मॅडम, जानेवारी. आम्ही accept- आम्ही आम्ही तुम्ही रिस्पेक्ट पण त्याचे करतो. भाग आहोत. नाही, आम्हाला आम्ही पण तुमचं बांधलेत नाही. आहोत. आम्ही त्याचा भाग आहे. आता इथे जर असं केलं ना तर काय आम्ही काय करतोय? आम्ही काय मॅडम काही नाही, आम्हाला करतोय? मॅडमशी बोलायचं फक्त आम्हाला. हा फक्त नाही, आम्हाला बोलायचं फक्त त्यांच्याशी. ऐका ना मॅडम, काय झालं? मॅडम ऐका ना, 5 मिनिटं त्यांच्याशी बोलायचं आम्हाला फक्त. आम्हाला तिकडनं बाहेर काढला, मी बाहेर येऊन थांबला. आता पालकमंत्र्याला आमचे काही वैयक्तिक प्रश्न आहे ते विचारू बाहेर नका. बघा, बाहेर काढणार. मीडियाच्या बाई सांगितलं की थोडासा जे काही असेल आपण चौक तुम्हाला व्हिडिओ टाकतो आम्ही, ते बघा. आता तुम्ही पण सगळे रेकॉर्ड करत आहे, तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते आता मोठा चांगला कार्यक्रम, पवित्र आपल्या देशासाठी कार्यक्रम सुरू आहे. अवॉर्ड दिले जात आहे. तुम्ही प्लीज मॅडम आम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी
या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते. पालकमंत्री ज्या पद्धतीनं आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या, परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथं गेल्यानंतर त्या जालन्याच्या पोलिसांनी कुठंतरी संयम राखला पाहिजे होता, परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी, आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं, परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाचं अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल. म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाढवळ्या खून होतात, मग ह्या खुन्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे. गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे. हे सोडून देऊन उठसूट पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. भरत मानकर. दादागिरी झाली यांची. निरीक्षण चालू होतं, फोटो काढून बातमी. आदरणीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना सलामी चालू होती पोलीस दलाकडून आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी चांगलं फुटेज यावं, कारण कुणालाही वाटतं आमच्या चॅनलला पालकमंत्र्यांचं चांगलं फुटेज जावं म्हणून पत्रकार गेले होते आणि ते शूट करत असताना काही मुजोर पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले. त्यांनी धक्काबुक्की करत पोलिसांनी पत्रकारांना बाहेर हाकललं. खरं पाहिलं तर पत्रकार इथं चांगला कार्यक्रम दाखवण्यासाठी चालले होते. पत्र पोलिसांच्या मनात काय आलं काय माहित आणि पोलिसांनी अचानक सांगितलं की पत्रकारांना बाजूला करा अशी अनाउन्समेंट झाली. त्याची पद्धत असते, पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांनी व्यवस्थित बोलून पत्रकारांना बाहेर काढू शकत होते. यावेळी धक्काबुक्की करण्याची काहीच गरज नव्हती, मगरुरी करण्याची काही गरज नव्हती. अक्षरशः पोलिसांनी चांगल्या चॅनलचे, नॅशनल चॅनलचे जे ब्युरो होते, जे जिल्हा प्रतिनिधी होते, त्यांना धक्काबुक्की करत तिथून बाहेर काढले. एकीकडे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात 2 खून व्हायला लागले, ड्रग्ज विकताय, गांजा विकताय, सगळे अवैध धंदे चालू आहे, वाळू चालू आहे. इकडे सगळे पोलिसांचे हप्ते कोण चुप्पी आहे, कोण कुठून किती हप्ते आणतात याचे रेकॉर्ड सगळे आहेत ना पत्रकारांकडे. पत्रकार जर त्यांच्या जागेवर आले तर पोलिसांना काम करणं मुश्किल होईल. पण अशा प्रकारे इतक्या सार्वजनिक ठिकाणी सगळे व्हीआयपी बसलेत, लोकप्रतिनिधी स्टेजच्या डाव्या साईडला सगळे बसलेत, उजव्या साईडला सगळी सर्वसामान्य जनता बसली. ज्या जनतेचे प्रश्न पत्रकार मांडतो ती जनता इथेच आहे. ज्या व्हीआयपीच्या बातम्या आपण करतो ते व्हीआयपी इथे आहेत. त्यांच्या समोर पत्रकारांचा असा अपमान आणि पत्रकारांनी हा अपमान का सहन करायचा. ओके.